मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरी शालिनीला यातून कसा मार्ग काढायचा ते विचारते. तेव्हा संधी साधून शालिनी गौरीला, मला आत्ता एक मार्ग सुचलाय. मला बोलायला जरा जड जातंय, परंतु तू हे घर सोडून गेलीस तर, असं बोलते. तेव्हा गौरी धक्क्याने काय असं विचारते. तेव्हा तू जोपर्यंत या घरामध्ये आहेस ना, तोपर्यंत जयदीप भाऊजी मानसीशी लग्न करण्यासाठी तयार होणार नाही, तिला स्वीकारणार नाही. त्यामुळे बाळपण होणार नाही. मग मानसीची आई स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. शेवटी सर्व काही माई दादांवर येणार. घराची अब्रू तर जाणारच आणि जयदीप भाऊजींना जेलमध्ये पण जावं लागेल, असं शालिनी गौरीला सांगते. तेव्हा ते ऐकून गौरीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा शालिनी त्यानंतर गौरीला, आत्तापर्यंत या घरासाठी तूच त्याग करत आली आहेस, यावेळी देखील तुला हा त्याग करावा लागेल. दुसरा मार्गच नाही, विचार कर, असे नाटक करत शालिनी बोलते व खूपच खुश होत लगेच तिथून निघून जाते. तर गौरी विचार करत राहते. तर इकडे शेखर जयदीपला, आता तुम्ही गप्प बसू नका. मानसीच्या आईला जर समजले नाही ना, तर कोर्टात उभे करू, असंच समजावे लागेल, म्हणून सांगतो व लगेच जाण्यासाठी निघतो. तेवढ्यात जयदीपला मल्हारचा फोन येतो. तेव्हा मल्हार जयदीपला घरी घडलेला, मानसीच्या आईने केलेला तांडव सांगतो. माईंनी तिला, तू मानसीसोबत लग्न करशील असं वचन दिल्याचं मल्हार जयदीपला सांगतो. तेव्हा ते ऐकून जयदीपला मोठा धक्काच बसतो. तेव्हा तो लगेच फोन ठेवतो. त्यानंतर जयदीप मल्हारचे सर्व काही बोलणे शेखरला सांगतो. तेव्हा जयदीपराव, तुम्ही शांत व्हा, आत्ता तुमची खरी परीक्षा आहे, असं शेखर जयदीपला समजावतो. आणि त्यानंतर गौरी तिच्या रूममध्ये येते व प्रेमाने जयदीप व तिच्या फोटोला हात लावते व स्वतःशीच बोलत खूप रडू लागते. शालिनी वहिनी म्हणाल्या ना, तेच बरोबर आहे. जोपर्यंत मी या घरची लेक होते तोपर्यंत सगळं नीट चाललं होतं. या घराची भरभराट होत होती. परंतु ज्या दिवशी सून झाले त्या दिवसापासून या घरामध्ये एकामागून एक संकटे येतच आहे. मी नेहमी या घराच्या भल्याचाच विचार केला, मग आता मला स्वार्थी विचार करून कसं चालेल? माझ्या जाण्याने हे सर्व काही दूर होणार असेल तर मी हे घर सोडायला तयार आहे. जयदीप, तू मला समजून घेशील ना, असे म्हणत गौरी खूप रडू लागते. त्यानंतर गौरी जयदीपसाठी चिठ्ठी लिहू लागते. तेवढ्यात जयदीपचा फोन गौरीला येतो, परंतु गौरी फोन उचलत नाही व चिठ्ठी फोनखाली ठेवते व लगेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे शालिनी तिच्या पप्पांना फोनवर, माझा आत्ताचा प्लॅन फेल होणार नाही, विश्वास ठेवा. एक एक गोष्टीचा विचार करून तपासून मी ती अंमलात आणली आहे, असं शालिनी पप्पांना सांगते. तेवढ्यात देवकी तिथे येते व गुपचूप तिचे बोलणे ऐकू लागते. हे काम होणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागेल तेवढे पैसे द्या. हे काम झाल्यावर त्यांना कळेल की ही शालिनी काय चीज आहे ते, असे बोलून शालिनी लगेच फोन ठेवते. तर तेव्हा देवकी, ह्या फोनच्या पलीकडे कोण व्यक्ती आहे ते समजल्यावरच पुढचा प्लॅन समजेल, असा विचार करते. तर इकडे जयदीप गौरीला, आय एम रिअली सॉरी, मी उगाच तुझ्यावर चिडलो. गौरी, या क्षणी आपण सर्वजण डिस्टर्ब आहोत, परंतु आपण यातून देखील मार्ग काढू. आपण लिगली आपली बाजू स्ट्रॉंग मांडू शकतो. मानसीची आई मला तिच्याशी लग्न करण्यासाठी सांगू शकत नाही. गौरी, तू माझी फक्त बायको नाही तर माझी बेस्ट फ्रेंड आहेस. मी तुला कधीच सोडू शकत नाही, असे व्हॉईसमेलवर सांगतो. त्यानंतर गौरी जांभूळवाडीच्या देवीपुढे येते. गौरी देवीपुढे हात जोडते. मी जयदीपच्या आयुष्यातून कायमची जाते, परंतु माझ्या जयदीपच्या घरावर तुझी कृपा असू देत. तू त्याला सुखी ठेव. आता मी नाही, तूच त्याची काळजी घ्यायची, असे म्हणत गौरी बॅग घेऊन निघून जाते. तेव्हा गौरी एकटीच चाललेली असते. तेवढ्यात तिला चक्कर येऊ लागते व गौरी खाली पडते. तेव्हा सर्वजण लोक जमतात व गौरीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे शालिनी गौरीच्या रूममध्ये येते व गौरी गेली वाटतं, असे म्हणत खूपच खुश होते. तर तेव्हा शालिनी गौरीने लिहिलेली चिठ्ठी पाहते. ती चिठ्ठी वाचून शालिनी अजूनच खुश होते. त्यानंतर शालिनी जयदीपने पाठवलेली रेकॉर्डिंग ऐकते.
तेव्हा शालिनी मला तुझा खूप अभिमान वाटतो असं म्हणत शालिनी स्वतःचीच पाठ थोपटते. रात्रंदिवस मेहनत केली होतीस त्याचे फळ आज तुला मिळाले. इथे कोणी माझ्यासारखे हुशार नाही. मला कुणाची नजर लागायला नको असं म्हणत शालिनी जयदीपची रेकॉर्डिंग डिलीट करते व लगेच तिथून निघून जाते. तर इकडे लोक गौरीला दवाखान्यात नेतात. डॉक्टर गौरीची टेस्ट करतात. तेव्हा गौरी डॉक्टरांना मला काय झालं ते विचारते. तेव्हा तुला चक्कर आली होती, तुला कोरड्या उलट्या होतात का असं डॉक्टर गौरीला विचारतात. तर तेव्हा गौरी होकार देत परंतु तुम्ही माझी सोनोग्राफी का केली असं विचारते. त्यावर तुला आता काळजी घ्यावी लागणार आहे. तुझ्या पोटात बाळ आहे. तू प्रेग्नंट आहे असं डॉक्टर गौरीला सांगतात. तेव्हा ते ऐकून गौरीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा सर्व बायका गौरीचे अभिनंदन करतात. तर गौरी हे कसं शक्य आहे डॉक्टर, तुमची काहीतरी चूक होत असेल असं सांगते. तेव्हा मी चुकेल परंतु सोनोग्राफीचे रिपोर्ट तर चुकणार नाही ना असं डॉक्टर सांगतात. तेव्हा गौरी डॉक्टरांना ती कधीच आई होणार नाही हे मला डॉक्टर देसाईंनी तसेच सांगितले होते असं बोलते. तेव्हा डॉक्टर गौरीला तुझ्या गर्भाशयात काहीच प्रॉब्लेम नाही तर एक गोंडस बाळ आहे. गौरी शिर्के म्हणजे तू नंदिनीताईंची सून का असं डॉक्टर विचारतात. तेव्हा गौरी होकार देते. तेव्हा त्यांना पण अभिनंदन सांग. तू आता काळजी घे कारण तू आता आई होणार आहे असे डॉक्टर पुन्हा बोलतात. तर गौरी खूपच खुश होते. तर इकडे दादा माईंना काहीतरी पर्याय काढावा लागेल असे सांगतात. तर जयदीप तिथे येतो. मी सुगंधा मावशीशी बोलतो पण तू तुझ्या डोक्यातून लग्नाचा विचार काढून टाक असे सांगतो. तेव्हा ती ऐकणार नाही असं माई बोलतात. तर तेव्हा दादा माईंना जयदीपरावांना काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या म्हणून सांगतात. तेव्हा जयदीप शेखरदाजी व मी वकिलांना भेटलो होतो ते सांगू लागतो. तेवढ्यात शालिनी पळत पळत तिथे येते व सर्वांना चिठ्ठी दाखवत गौरी हे घर सोडून गेल्याचं सांगते. तर सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा जयदीपराव सांगा ना हे सर्व खोटं आहे असे दादा विचारतात. तर जयदीप होकार देतो. तर सर्वांना पुन्हा मोठा धक्का बसतो. तर इकडे गौरी हॉस्पिटल बाहेर पडते व हे सर्व कोणी केले असेल, रिपोर्ट कसे खोटे असतील, देवीचा कौल कसा खोटा असेल या सर्व गोष्टींचा विचार गौरी करत असते. तेवढ्यात गौरीला देवीचा कौल डोळ्यासमोर येतो. कशिशने जोगतीन खोटी आहे हे आपल्याला सांगितलं होतं ते गौरीला आठवतं. डॉक्टरांचे बोलणे गौरीला आठवते. आणि हा सर्व प्रकार काय आहे ते मला शोधून काढायलाच पाहिजे असं गौरी स्वतःच्या मनाशी ठरवते व लगेच तिथून निघून जाते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की दादा माईंना गौराबाई परत आल्या नाही तर मी शांत बसणार नाही असे रागाने सांगतात. तर तेव्हा जयदीप गौरीला शोधतच असतो. गौरी देसाई डॉक्टरांची भेट घेते. तर तेव्हा डॉक्टर देसाई गौरीला हे सर्व मी तुझ्या थोरल्या जाऊबाईच्या म्हणजेच शालिनी हिच्या सांगण्यावरून केलं असं सांगते. तर गौरीला मोठा धक्काच बसतो. मित्रांनो